काल सकाळी माझ्याकडे एक पेशंट आला, वय फक्त 35 वर्ष, सोबत त्यांची बायको होती. ती म्हणाली, डॉक्टर सकाळी उठले तेव्हा हे हसले आणि मला वाटलं हे हसतच नाहीये. चेहऱ्याची एक बाजू अजिबात हलत नव्हती. ते म्हणाले, डॉक्टर सकाळी आरशात पाहिलं तर माझं तोंड वाकडं झालेलं दिसलं. मला वाटलं लाकवा मारला. मित्रांनो, हीच ती गोष्ट आहे जी हजारो लोकांना अचानक घडते आणि घाबरून लोक चुकीचे उपचार सुरू करतात. कोणी म्हणतं थंडी लागली, कोणी म्हणतं वारा लागला, कोणी म्हणतं कोणीतरी काही केलं आहे. पण खरं कारण काय आहे? तोंड अचानक वाकडं का होतं? हे स्ट्रोक आहे का की फेशियल पॉल्सी? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे धोकादायक कधी असतं? आजचा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण ही माहिती कदाचित कोणाचं आयुष्य वाचवू शकते. आपल्या चेहऱ्यामागे एक नर्व असते, फेशियल नर्व. ही नर्व आपल्या हसण्यावर, डोळे बंद करण्यावर, ओठ हलवण्यावर, चेहऱ्यांच्या एक्सप्रेशनवर कंट्रोल ठेवते. जेव्हा ही नर्व अचानक सुचते किंवा कमजोर होते तेव्हा चेहऱ्याची एक बाजू काम करणं कमी करतं. यालाच आपण म्हणतो फेशियल पॉल्सी. लोक याला म्हणतात तोंड वाकडं होणं, चेहरा ओढलं जाणं, तोंड फिरणं. पण मेडिकली हे नर्व डिसऑर्डर असतं, ब्रेन स्ट्रोक नाही. सुरुवात अचानक होते. बहुतेक वेळा सकाळी उठल्यावरच लक्षात येतं. हसताना तोंड एका बाजूला जातं, डोळा पूर्ण बंद होत नाही, पाणी पिताना तोंडातून बाहेर पडतं, शिट्टी वाजत नाही, बोलणं थोडं बदलतं, कानामागे दुखू शकतं, जेवणाची चव कमी लागू शकते. काही लोक घाबरून विचारतात, डॉक्टर मला पॅरालिसिस झाला का? पण एक गोष्ट नीट ऐका, प्रत्येक फेशियल पॉल्सी म्हणजे ब्रेन स्ट्रोक नसतो. हे कसं ओळखायचं ते मी पुढे सांगतो. आता हा भाग खूप महत्त्वाचा आहे. इथे चूक झाली तर जीव धोक्यात येऊ शकतो. फेशियल पॉल्सीचं सर्वात कॉमन कारण आहे बेल्स पॉल्सी. यामध्ये फक्त फेशियल नर्व प्रभावित होते, पण स्ट्रोकमध्ये प्रॉब्लेम मेंदूमध्ये असतो. बेल्स पॉल्सीमध्ये चेहऱ्याची एक बाजू वाकडी होते, डोळा बंद होत नाही, पण हातपाय सामान्य असतात. स्ट्रोकमध्ये हातपाय कमजोर होतात, बोलणं अडखळतं, चालण्यात प्रॉब्लेम येतो, कन्फ्युजन होतं, सिव्हिअर हेडेक येतो. स्ट्रोक ओळखण्याचा सोपा फॉर्म्युला, जगभरातले डॉक्टर्स हा फॉर्म्युला वापरतात. FAST. फेस, चेहरा एका बाजूला वाकडा होतो. A, आर्म, हात वरती उचलता येत नाही. S, स्पीच, बोलणं अडखळतंय का? आणि T, टाइम, अजिबात दौडू नका, ताबडतोब हॉस्पिटल. जर फेशियल पॉल्सी सोबत हातपाय कमजोर असतील, तर बोलणं जड झालं असेल तर एक सेकंदही वाया घालू नका, ताबडतोब इमर्जन्सी हॉस्पिटल. आता काही गोष्टी क्लिअर करतो ज्या लोक चुकीच्या समजतात. नंबर 1, थंड वारा लागला म्हणून झालं नाही, व्हायरल नर्व इन्फ्लॅमेशनमुळे होतं. दुसरं, जादूटोणा, भूत आहे नाही, हे एक मेडिकल कंडिशन आहे. तिसरं, हे आयुष्यभर राहतं नाही, हे बहुतेक रुग्ण बरे होतात. चौथं, गरम शेक द्या नाही, डोळ्याची काळजी सगळ्यात आधी महत्वाची. हे भूतप्रेत, जादूटोणा किंवा अंधश्रद्धेमुळे होत नाही. हे एक नवचं मेडिकल कंडिशन आहे आणि त्याला मेडिकल ट्रीटमेंटच लागते. आता प्रश्न पडतो, हे होतंच का? एक्झॅक्ट कारण अनेकदा सापडत नाही, पण डॉक्टरच्या मते व्हायरल इन्फेक्शनमुळे फेशियल नर्वला स्वेलिंग येऊ शकते. याची रिस्क जास्त असते जेव्हा व्हायरल फीवर येऊन गेला असेल, इम्युनिटी कमी असेल, जास्त स्ट्रेसमध्ये असाल, डायबिटीज असेल. या गोष्टी रिस्क वाढवतात, पण हे कोणालाही होऊ शकतं. पहिल्या 24 तासात घरी काय करावं? तर डॉक्टरकडे जाण्याआधी हे करा. डोळ्यात आर्टिफिशियल टीयर्स ड्रॉप टाका, डोळा कोरडा होऊ नये म्हणून. दुसरं, झोपताना डोळ्यावर सॉफ्ट पॅच लावा. तिसरं, थंड वारा, AC थेट चेहऱ्यावर येणार नाही याची काळजी घ्या. आणि चौथं, ताबडतोब न्यूरोलॉजिस्ट किंवा ENT डॉक्टरांकडे जा. गरम लोखंड लावू नका, जोरात मालिश करू नका, झाडफूक, घरगुती उपाय करत वेळ वाया घालवू नका. व्हॅल्युएबल टाइम इज इक्वल टू व्हॅल्युएबल रिकव्हरी. मी त्या पेशंटला सांगितलं, डोळा बंद करा, दात दाखवा, शिट्टी वाजवा. हे सिंपल टेस्ट आहेत, पण यातून आम्ही नवसं
फंक्शन मोजतो, याला म्हणतात ग्रेडिंग ऑफ फेशियल पल्सी, आणि यावरून ट्रीटमेंट ठरतो. ट्रीटमेंटमध्ये स्टेरॉइड्स नर्वची स्वेलिंग कमी करण्यासाठी वापरलं जातं. अँटीव्हायरल मेडिसिन्स काही केसेसमध्ये द्यायला लागतात. आय केअर, कॉर्निया ड्राय होऊ नये म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. आणि फिजिओथेरपी रिकव्हरीसाठी हे खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पहिल्या 72 तासात ट्रीटमेंट सुरू झालं तर रिकव्हरी खूप चांगली होती. घरगुती उपाय करत बसला तर वेळ वाया जातो आणि रिकव्हरीचे चान्सेस सुद्धा कमी होतात. रिकव्हरी हळूहळू होते, पण बहुतेक लोक 3 ते 6 महिन्यामध्ये बरे होतात. फिजिओथेरपी मदत करते. फेशियल एक्सरसाइज, मसल स्टिम्युलेशन, सिमेट्री इम्प्रूव्ह करण्यासाठी फिजिओथेरपीचा खूप उपयोग होतो. पेशन्स लागतो कारण नर्व हिलिंग स्लो असते, पण योग्य ट्रीटमेंटने बहुतेक रुग्ण पूर्ण बरे होतात. आता जर हे सिम्पटम असतील तर 1 मिनिटही थांबू नका. 1. हातापायामध्ये कमजोरी. 2. बोलता येणं. 3. सिव्हिअर हेडेक. 4. डबल विजन. 5. वारंवार फेशियल पल्सी. 6. कानातून पू येणं. 7. खूप जास्त ताप असेल तर ताबडतोब डॉक्टरकडे जावे. तोंड वाकडं होणं म्हणजे नेहमी स्ट्रोक नसतो, पण दुर्लक्षही करू नका. लवकर डायग्नोसिस, लवकर ट्रीटमेंट आणि योग्य माहिती हेच रिकव्हरीचं खरं सिक्रेट आहे. तुमच्या ओळखीत कोणाला असं झालं आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचा अनुभव कोणाला तरी मदत करू शकतो. नमस्कार, मी आहे डॉक्टर गोरे आणि अशाच मेडिकल मिथ्स आणि हेल्थ अवेअरनेससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण योग्य माहिती कधी कधी औषधापेक्षा जास्त महत्त्वाची असते.